चला आज आपण बनवूत मस्त क्रिस्पी आणि कुसकुशीत असं समोसे बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी अर्धा किलो मैदा घेतले। त्यामध्ये गरम केलेलं तूप टाकत आहे। 2 चमचा इतकं पीठ छान असं मस्त मिक्स करत आहे, ज्याच्यामुळे आपलं पीठ सॉफ्ट आणि मऊ लागलं पाहिजे। आणि त्यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकत आहे। मीठ तुमच्या चवीनुसार किती पण टाकू शकता आपण। त्यानंतर मी ओवा टाकत आहे थोडंसं। मग ते सगळं मिश्रण मिक्स करत आहे। ते हातात घेतल्यानंतर असं घट्ट व्हायला पाहिजे तसं मी मिक्स केले। मग नंतर मी लागेल तसं पाणी मिक्स करत आहे। तुम्ही बघू शकता मी पाणी असं मिक्स करत करत मी पूर्ण पिठाला मळत आहे। पीठ पूर्ण मऊ होईपर्यंत आपण मळून घ्यायचं चांगलं। तुम्ही बघू शकता पीठ कसं मऊ एकदम चांगलं दिसत आहे, मऊ मऊ। जे समोसे पण चांगले एकदम क्रिस्पी बनू शकतात तसलं मऊ पीठ मी बनवून दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता या पिठाला आपण बाजूला ठेवूत, झाकण ठेवून। तर आपण आता मसाला कसा बनवायचा हे शिकून घेऊ। त्यासाठी मी अर्धा किलो पोटॅटो मसाला बनवून घेण्यासाठी मिरची घेतले, मग वाटाणे घेतले, मग कोथिंबीर घेतले आणि त्यामध्ये थोडंसं क्रिस्पी लागण्यासाठी शेंगा घेतले, ते थोडंसं कुटले आणि कढीपत्ता घेतले। मग एका भगोन्यामध्ये 2 चमचे ऑइल टाकले, ते थोडंसं गरम होईपर्यंत आपण सगळे मिश्रण घेऊत, एकत्र करूत। तुम्ही बघू शकता अर्धा किलो पोटॅटोसाठी मी किती मोठा यूज केला। आता त्यामध्ये जिरे मोहरी टाकत आहे। मग मी कढीपत्ता टाकले, मग एक बारीक कापलेलं कांदा टाकले, छोटेसे तुकडे कट करून। त्यानंतर एकत्र मिक्स केले चमचानी। मग त्यामध्ये कलर येण्यासाठी आणि चव लागण्यासाठी आपण हळदी मिक्स करत आहोत त्यामध्ये। मग ते सगळं मिश्रण आपण एकत्र करू। त्यामध्ये मिरची, कुटलेली मिरची आणि जिरे मी त्या मिश्रणामध्ये टाकले आणि मस्त अशी ते मिक्स करत आहे चमचाने। आपण बघू शकता ते किती मस्त दिसत आहे सगळे इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये टाकल्यानंतर। आता आपण वाटाणे घालत आहे त्यामध्ये, जे की आपल्या समोसाला अजून चव येईल वाटाणे घातल्यानंतर। मग त्यानंतर जे मी कुटलेले शेंगाचे बारीक केलेले टाकत आहे त्यामध्ये, तुम्ही बघू शकता। मग छोटंसं कट केलेली कोथिंबीर टाकले, ज्या कोथिंबीरमुळे आपल्याला समोसाला अजून चव येईल। त्यानंतर मी चिमूटभर मसाला टाकले, जे की आपल्या मसाल्याला एकदम मस्त अशी आपल्या समोशांना मस्त अशी चव येईल। मग त्यानंतर मी पुन्हा 1 चमचाभर मिरची घातली। मग मला थोडंसं मीठ कमी वाटलं होतं म्हणून 1 चमचा मी टाकले। मग त्यानंतर सगळं बटाटे कट केलेले बारीक असे मी त्याच्यात टाकले, तुम्ही बघू शकता। आणि ते सगळं मिश्रण एकत्र असं वरखाली करत आहे। गॅसचं मीडियम थोडंसं लो केले मी, जे की आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करता येईल। मग त्यानंतर मी पुन्हा कोथिंबीर टाकत आहे, म्हणजे कोथिंबीरमुळे आपल्या भाजीला, बटाट्याच्या भाजीला चव येईल म्हणून मी कोथिंबीर थोडंसं जास्त प्रमाणामध्ये टाकले त्याच्यात, जे की आमच्या घरात सगळ्यांना आवडतं। जर आपल्याला कमी टाकायचं असेल तर आपण टाकू शकता। आता मी ते सगळं पूर्ण मिक्स करत आहे। सगळं
ओके, आता आपण बघू शकता. आणि समोसे करताना मध्ये ते मोठे मोठे तुकडे बारीक केले. मग त्यानंतर आता मी समोसा करण्यासाठी पीठ प्रिपेअर करत आहे. मी पिठाला मऊ करत आहे थोडंसं ऑइल टाकून. पुन्हा आपण चांगलं स्मूथ असं बनवून घेऊ. ऑइलने त्याला मालिश करूत. पण बघू शकता असं चांगल्या पद्धतीने त्याला मालिश करत आहे, मऊ स्मूथ करत आहे. मग त्यानंतर त्याचे छोटे छोटे पार्ट करूत, ज्याने आपण समोसे बनवू शकेल. मग ते छोटंसं एक गोल घेतला आकार आणि मी त्याचं एक पुरी बनवत आहे. आपल्याला एकदम बारीक नाही बनवायचं, मीडियम बनवायचं, जे की समोसे एकदम मस्त क्रिस्पी आणि असलं खायला मस्त मज्जा यायला पाहिजे. तर बघू शकता तुम्ही किती प्रमाणामध्ये मी ते लाटले. त्या पुरीचं 2 भाग केले मी. तुम्ही बघू शकता 2 भाग केले. आणि त्या पुरीला आपण हातात घेऊन त्याला असं शेप करून घ्यायचं. आणि दोन्ही ते शेप करून आपल्या दोन्ही बोटाच्या मधोमध ते घेऊन त्यामध्ये बटाट्याचं मिश्रण त्याच्यात टाकायचं. टाकून मग समोस्याला चांगलं असं शेप द्यायचं, जे तुम्ही बघू शकता. चांगलं असं आकार देऊन त्याला शेप देऊन आपण थोडंसं जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी ठेवू शकता तिथं खाली, जे की तुमच्या हाताला नाही चिटकू शकेल आणि चांगलं शेप येईल समोसाचा. तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे समोसा. मग नंतर मी एका कढाईमध्ये तेल घेतले आणि समोसे बघू शकता सगळे मी बनवून घेतले. तसंच किती मस्त दिसत आहेत बघू शकता तुम्ही. सगळे समोसे असे एकदम मी रेडी करून ठेवले. मग आता थोडंसंच गरम केले मी, पूर्ण जास्त गरम नाही केले. जास्त गरम केलेलं ऑइलमध्ये जर आपण टाकले तर लवकर ते कडक होतात. आपल्याला कडक नाही तर थोडंसं कडक करायचं, थोडंसं मऊ करायचं, असं खायला चांगलं वाटलं पाहिजे. बाजारामध्ये जसं आपण घेतो मार्केटमध्ये तसले समोसे मी बनवत आहे. तुम्ही बघू शकता मी 4 समोसे त्याच्यात टाकले कढईमध्ये गरम करण्यासाठी आणि ते मस्त असं फ्राय करून घ्यायले. बघा तुम्ही गोल्डन कलर झालेत समोसे, मस्तपैकी मस्त असं दिसत आहेत बघा. तुम्हाला पण वाटत असेल ना की मस्त असले समोसे खाव. मग कशाला वाट पाहतात, तुम्ही पण बनवा असे मस्त खुसखुशीत मस्त असे सॉससोबत खावा. चला, मला तर तोंडात पाणी सुटत आहेत, मी तर खाल्ले. तुम्ही पण बनवा. चला, थँक्यू व्हिडिओ बघण्यासाठी.